नमस्कार। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। या घडीच्या 3 महत्त्वाच्या बातम्या कोणत्या ते आधी पटकन जाणून घेऊ आणि मग त्या निमित्ताने या 3ही बातम्यांचं आपण विश्लेषण करणार आहोत। या घडीच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांमध्ये पहिला क्रमांक येतोय तो नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या विरोधी पक्षनेता पदाच्या रिक्त असण्याच्या वादाचा। मवियाची या निमित्ताने घालमेल सुरू आहे। आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते पदावर बसवण्यास हरकत नाही म्हणत काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा लावून धरलाय। पण प्रत्यक्षात काँग्रेसपेक्षा या वादामध्ये सर्वाधिक सक्रिय भास्कर जाधव आहेत। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीशी भास्कर जाधव यांचा 36चा आकडा आहे, हे सर्वश्रुत आहे। दुसरी बातमी ही त्याहीपेक्षा गंभीर आहे आणि ती आपल्या सगळ्यांची अगदी थेट निगडीत आहे। महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा कबुली दिली आहे की राज्य आत्ताच्या स्थितीला कमकुवत आर्थिक स्थिती अनुभवत आहे। महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि त्यामुळे जवळपास 45,000 कोटी रुपयांचा दर वर्षाचा खर्च वाढला। या सगळ्याचा परिणाम तिजोरीवर थेट होतोय आणि त्याचा परिणाम दिसू लागलाय का असा प्रश्न विचारला असता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आर्थिक स्थिती कमकुवत असल्याची कबुली दिली होती। मात्र या सर्व स्थितीचा भांडवली गुंतवणुकीवर परिणाम होत नसल्याचा दावाही केला होता। पण आता अर्थमंत्र्यांनी पुन्हा एकदा हाच मुद्दा लावून धरलाय, त्यामुळे राज्य कुठल्या वाटेवर निघालंय हा प्रश्न उपस्थित होतो। तिसरा मुद्दा सुद्धा तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी अत्यंत थेट निगडीत आहे, कारण विमान प्रवास भारतातला गोंधळात पडलेला आहे। इंडिगोनं ज्या पद्धतीनं घोळ सुरूच ठेवलाय ते पाहता इंडिगोची कान उघाडणी न्यायालय तरी करेल अशी अपेक्षा होती। मोदी सरकारनं या प्रकरणात घेतलेली भूमिका अत्यंत वादग्रस्त आहे। मोदी सरकारनं इंडिगोच्या विरोधामध्ये थेट कारवाई करणं अपेक्षित होतं, पण वाद सुरू झाल्यानंतर 6 दिवस उलटले तरीही अद्याप काहीही घडलेलं नाही आणि इंडिगोकडून एकापाठोपाठ एक विमानांची उड्डाणं रद्द करणं सुरूच आहे।